हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीला आणि एजेचा साखरपुडा होणार आहे आणि छान इथे वातावरण साखरपुड्याचा माहोल आहे. पण इतकी गरमी होते आहे की म्हणजे चिपकून बसावं लागतं आम्हाला जस्ट बिकॉज त्या AC साठी. सो इतकं सगळं सुरू आहे सेटवर गरमीमध्ये सगळे आणि वल्लरीला हॅट्स ऑफ आहे. म्हणजे इतक्या साडी बिडीमध्ये ती सीन्स करते. खरंच कौतुक आहे तुझं. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कसे आहात दोघे? हॉट. खरंच हॉट. हेच आहे बरोबर आहे हॉट. हॉट. आता एंगेजमेंट होती आहे खरं तर मनाविरुद्ध आहे सगळं. पण किती एन्जॉय करते ऑफ कॅमेरा. सगळ्यांचं बॉन्डिंगही झालं आहे आणि पहिल्यांदा आम्ही सेटवर येतो आहे. कसं काय बॉन्डिंग झालं आहे टीम? म्हणजे मी आय थिंक 25 इयर्स इन दिस इंडस्ट्री. पण ज्या पद्धतीची एनर्जी या सेटवर आहे, जे कॅमराडरी आहे सगळ्यांमधली, एक अनोखी आहे. म्हणजे इट्स नॉट समथिंग युज्युअल जे आत्तापर्यंत मी पाहिले. इट्स व्हेरी डिफरंट. इट्स व्हेरी पीपल आर व्हेरी इझी, व्हेरी कसं असं एफर्ट वाटत नाही किंवा असं ॲक्टिंग करायची सेटवर जायचं. सेटवर यायचं मन नव्हतं लोकांचं आणि ते खूप क्वचित होतं. त्यामुळे आम्ही पण वी लुक फॉरवर्ड टू कमिंग टू द सेट. आणि पॉझिटिव्हिटी जिथे कुठे असेल तेव्हा मजाच येते. तर इट्स गोइंग टू बी इट्स अ गुड राईड फॉर ऑल ऑफ अस. तुझा सिनेमा येऊन गेला आणि लगेचच मालिकेत तू दिसतेस. कसं वाटतंय? मालिका एक असं माध्यम आहे की रोज आपण प्रेक्षकांना दिसतोय. कसं वाटतंय? खूप छान वाटतं आहे आणि एकच महिना झाला आहे खरं तर आमची मालिका येऊन. पण आत्ताच लोक ओळखायला लागली आहेत. लीला लीला जे असं आम्हाला हाक मारतात. सो खूप छान वाटतं आणि मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एका महिन्यातच आम्हाला इतकं प्रेम मिळेल. सो खूप छान वाटतं आणि ऑफकोर्स पिक्चर तू म्हणालीस तसं की तो येऊन जातो आणि कधी कधी लोक विसरतात. पण मालिका रोज तुम्हाला लोक बघतात. सो खूप छान वाटतं. आपण आधी इंटरव्ह्यूज केले त्याच्यामध्ये आईचं अशी इच्छा होती की तू मराठी मालिका करावी. आता किती फॉलो करते आई आणि कसं सांगते का फीडबॅक देते? आई मला सांगते स्टोरी आजकाल. की आता पुढचं प्रिकॅप असं असणार आहे आणि ते असे आई मला माहिती आहे मीच काम करतो त्याच्यात. सो शी इज व्हेरी हॅपी कारण की तिला फीडबॅक खूप चांगला मिळतं की ना. ते इनफॅक्ट ती म्हणत होते पुण्याला जिथे आम्ही राहतो तिथे 10 वाजले की ते परफेक्ट मिस्टर परफेक्ट ते गाणं लागतं. ते जे बॅकग्राऊंड एजेचं, तर तो आवाज गुंजतो सगळीकडे. तर शी इज व्हेरी हॅपी की नातेवाईकांनी पण खूप ॲप्रिशिएट केलं. सो ती स्टार झाली सगळ्यांमध्ये आता. पण आई असं म्हणते का की किती वाईट वागतोस तिच्याशी? काय इतकं वाईट वागतोस? आईचं एक असं म्हणणं असतं ना, भले आपण कॅरेक्टर निभावतोय पण आईचं एक असं म्हणणं असतं प्रेक्षक म्हणून. नाही, आई त्याच्या बाबतीत एक मी सांगू इच्छितो की तुला तू नाही आहेस असं पण तू चांगला ॲक्टर आहेस की तू असं रोल पण करतोयस म्हणून. त्याचं एक वाव दॅट्स समथिंग विच इज आईकडनं कॉम्प्लिमेंट मिळालं तर ते खूप भारी वाटतं. ते आई तू राकेशच्या आईशी बोललीस का किंवा तुला काही कॉम्प्लिमेंट मिळाली? ते नाही. नाही अजून आता येणार, मी तिला घेऊन येणार आहे सेटवर ॲक्च्युली. अँड लवकरच शी वॉन्ट टू सी. बट मला एवढं गरमीत आणायचं नाही. थोडंसं वेदर चांगलं होईल तेव्हा मी आणेन तिला. आणि आत्ता आपण नुकतीच गुढीपाडवा शोभायात्रा केली. त्याच्यामध्ये इतकी वर्ष तुला हिंदीमध्ये बघतायत लोक आणि आता मराठीमध्ये बघून त्यांनाही खूप भारी वाटतंय की आपला मराठी कलाकार आहे. तुला किती भारी वाटतं मराठीमध्ये काम करायला? मला खूप इनफॅक्ट मी इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर माझे एवढे फॅन्स मराठीमधले असते जेवढे नव्हते, जेवढे इंटरनॅशनल फॅन्स होते किंवा ओव्हरऑल नॉन मराठी स्पीकिंग जेवढे फॅन्स होते ते आता. पण तो बेस आता जो झाला तो सडनली मला सगळे फॅन फॉलोईंगमध्ये सगळे मराठी आडनावं दिसत आहेत आणि ते मला बघायला खूप आवडतं आहे. अँड दे कम्युनिकेटिंग विथ मी इन मराठी. ते आपल्या मदर टंगमध्ये ते बोलत आहेत तुमच्याशी. पूर्वी कधी असं व्हायचं नाही. सो पूर्वी इट यूज टू बी लाईक ओनली इंग्लिश स्पीकिंग किंवा हिंदी स्पीकिंग किंवा कुठलं तरी वेगळं तर टर्किश लँग्वेजमध्ये पण यायचं कधी काय काय. सो त्यामुळे इट फील्स गुड की आपली लोकं वे यू बिलॉंग की ते तुम्हाला ॲप्रिशिएट करतात आणि तुमच्याशी बोलत आहेत त्या दृष्टिकोनाने. सो भारी वाटतं एकदम. आणि वल्लरी आपण मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा बोलतोय. पण जेव्हा पहिल्यांदा कळलं होतं की राकेश बापटसोबत आपल्याला स्क्रीन शेअर करायची आहे, काय एक वाटतं होतं की तो सगळ्यांचा म्हणजे क्रश बोलू शकतो आपण. ॲक्च्युली मला आमची जी क्रिएटिव्ह आहे तिचा कॉल आलेला तेव्हा माझं कास्टिंग झालेलं आणि मला सांगितलं की उद्या आपल्याला एकीकडे आपली लुक टेस्ट आहे तुझी मेल ॲक्टर. म्हटलं की कोण आहे? की राकेश बापट. म्हटलं अच्छा लुक टेस्ट. आणि मला झालं की शिट जर मी नाही चांगली दिसले डेफिनेटली ही इज नॉट गोइंग टू बी रिप्लेस्ड. आय एम गोइंग टू बी रिप्लेस्ड. हां म्हणजे झालं आहे फायनल पण नाही छान वाटली पण होतं. आय थिंक दुसरी लीला शोधतील ते एजे नाही शोधणार. बट मला आठवतं ते तुम्ही घरी आला होतात माझ्या घरी आलात तुम्ही तेव्हा
नुकतं काहीतरी आय वॉज आउट समवेअर आणि मी खूप रात्रीची शिफ्ट करून आलो होतो आणि तुम्ही सकाळी का दुपारी आला होता सकाळी आला होता. तो मी तसंच उठून तयार होऊन वगैरे लगेच लुक टेस्ट वगैरे केली तिथल्या तिथे घरीच आणि ही तयार होऊन आलेली होती तेव्हा. आणि मी तिला पहिल्यांदा पाहिलं असं शी इज क्यूट यार, म्हणजे ती शी रिमाइंड्स मी ऑफ माय निसेस यू नो, लाईक शी ॲक्च्युली ऑफ दॅट एज की मी त्यांना लहानपण मोठे होईपर्यंत पाहिलं आहे. तर त्यामुळे तिला बघूनच वाटलं की एज गॅप जो आहे दोघांमध्ये ते परफेक्ट आहे. आणि मग लकीली फोटोज चांगले आले. नाव दॅट वी आर सिटिंग हिअर म्हणजे आले आले आणि मग ते झालं. पण आता एंगेजमेंटमध्ये काय एक ट्विस्ट अँड टर्न आम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण का सगळं मनाविरुद्ध होतं आहे, पण एक काय प्रेक्षकांना हिंट द्यायला आवडेल मालिका पुढे अजून बघण्यासाठी? एंगेजमेंटच्या दिवसापर्यंत तर आलो आहे आपण सगळे, पण लीला आहे त्यामुळे तिची एंगेजमेंट अशी सरळ सोपी नसणार आहे. काहीतरी परत खूप प्रॉब्लेम्स होणार आहे, खूप गडबड होणार आहे. त्यात ऑफकोर्स एजे आहे, म्हणजे मी तोडायचा प्रयत्न करणार आहे, पण एजे आहे की तो धरूनच ठेवणार आहे, नाही की एंगेजमेंट होणार. सो खूप हो नाही असं, आणि काय होतं ते फायनली कळेल. बरं, तिला आज कॉम्प्लिमेंट काय देशील? एजे लीलाला कॉम्प्लिमेंट काय देईल हे बघणं म्हणजे. देणारच नाही. पण आज ऑफ कॅमेरा काय कॉम्प्लिमेंट देशील? वल्लरीला राकेश तो दरवेळेलाच देतो तिला कॉम्प्लिमेंट. आय थिंक तिला दरवेळेला ती खूप छान ॲक्टिंग करते, तिचे डायलॉग डिलिव्हरी खूप पंचेस खूप पॉवरफुल येत आहेत. तिला सांगतो मी, मेसेज करून पण सांगतो की अरे आजचा सीन खूपच सुंदर झाला आहे, कीप इट अप यू नो, मस्त करतेस तू. सो आम्ही जिथे चांगलं असतं ते चांगलं बोलावंच लागतं ना. आय मीन शुड ॲप्रिशिएट अदर्स यू नो. सो आणि ती जेन्युअनली करते चांगलं, आणि तिचं वाटत नाही की असं ती आणि ते कमांड आहे लँग्वेजवर, फटाफट ते बाय हार्ट स्क्रिप्ट करून ते इमोशनला समजून करते. आणि लकीली वी आर सराउंडेड बाय अ गुड टीम हू आर गायडिंग अस ऑल्सो. डिरेक्टर चंद्रकांत सर, ते फारच सुपर, म्हणजे रेअरली आय मीट सच गुड डिरेक्टर्स अँड ही इज वन ऑफ देम. सो आणि सुंदर आहेच ती बेसिकली, अँड शी इज लुकिंग गुड इन दिस सारी ॲक्च्युली. हे सगळे एपिसोड्स बघायला मी उत्सुक आहोत. काय घडणार आहे नेमका ड्रामा, त्यासाठी तुर्तास थँक्यू सो मच बोलल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट मालिकेसाठी. थँक्यू फॉर कमिंग.